शोषण व्यवस्थेची शोषकांनी उभी केलेली सर्वात मोठी भ्रमित अशी व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेचं प्रतिनिधित्व खुलेआम सुप्रियाताई सुळे करता आहेत का, हाच खरा आज आपल्या समोरचा प्रश्न आहे. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. काल महाराष्ट्राच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी पुन्हा एकदा विधान केलं की आरक्षण हे आर्थिक निकषावर किंवा गरिबीच्या निकषावर असावं. वास्तविक सुप्रियाताई सुळे यांच्यासारख्या जबाबदार खासदारांना जे म्हणतात की आम्ही चांगल्या शाळेत आम्ही शिकलो, आमचे आईवडील चांगले शिकलेले होते, आमची मुलंही चांगली शिकलेली आणि चांगल्या शाळांमध्ये आम्ही शिकलो. चांगल्या शाळांमध्ये शिकणं याचा अर्थ विचारांची वैचारिक तुलनात्मक माहिती त्यांच्याकडे असणं हे स्वाभाविक आहे. परंतु या देशामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीच्या नंतर तयार होणाऱ्या संविधानामध्ये या देशातील जो समाजसमूह अत्यंत मागासलेला आहे, ज्याला मध्यवर्ती समाज जीवनात स्थान नाही, अशा पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य आणि गावकुसात ज्यांचा संपर्क नाही अशा जाती म्हणजे शेड्यूल कास्ट आणि ज्या शाहू समाजापासून अगदी दूरवर दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या जमाती, या आदिवासी जमाती शेड्यूल ट्राईब्स यांच्या याद्या बनवल्या गेल्या आणि त्या यादीमध्ये समाविष्ट जाती किंवा जमाती यांना घटनात्मक आरक्षण दिलं गेलं, ज्याला प्रतिनिधित्वाचा अधिकार. कारण या देशातली सर्वात मोठी शोषण व्यवस्था ही जाती आधारित शोषण व्यवस्था आहे आणि या जाती आधारित शोषण व्यवस्थेमध्ये वरच्या जातींमध्ये ज्यांचा समावेश होतो ते या देशामध्ये आपसुकच शोषकही बनतात. वास्तविक सुप्रियाताई सुळे यांनी आरक्षणाचा निकष हा गरिबी असावा हे म्हणण्यापूर्वी जे 10% आरक्षण आर्थिक निकषावर संविधानाच्या मूळ भावनेला बगल देऊन, संविधानाच्या मूळ नीतिमत्तेला बगल देऊन या देशातल्या सर्वोच्च न्यायपालिकेने देखील वैध ठरवलं, अशा त्या आर्थिक निकषावरच्या आरक्षणाचा 10% वाटा जो या देशातल्या आरक्षण ज्यांना जातीवर आधारित नाही अशा सर्व जाती समूहांना मिळालेला आहे, त्या आरक्षणामध्ये समावेश का करून घेत नाहीत. याउलट मराठा आरक्षणावर भूमिका घेताना त्यांची ही तारांबळ का होते आहे. याचा अर्थ या देशातली जी शोषण व्यवस्था आहे ती जाती आधारित आहे. जाती आधारित या शोषण व्यवस्थेमध्ये जर आपण शिक्षण, आरोग्य या निकषांना आणि राहणीमान या निकषांना जरी घेतलं तरी या निकषानुसार या देशातला आदिवासी हा 81% हा गरीब आहे. या देशातला शेड्यूल कास्ट हा जवळपास 70% गरीब आहे. म्हणजे या देशातल्या जातीनुसारच या देशातलं दारिद्र्य किंवा गरिबी देखील आहे. याचा अर्थ जी मुख्य व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये ज्यांना प्रतिनिधित्वाचा अधिकारच नव्हता, अशा काळी त्यांचा समावेश झाला नाही, अशांचा किमान समावेश जो व्हायला लागलेला आहे. शिक्षण थोडंफार का असेना परंतु शासनाच्या शाळांमध्ये ते मिळायला लागलेलं आहे. त्यामधून जो मध्यमवर्ग तयार झाला त्यांच्या पाल्यांना थोडं बऱ्या प्रमाणात शिक्षण मिळत असेल. पण याचा अर्थ असा नाही की या समूहांना पूर्णपणे जी काही व्यवस्था आहे शोषणाची ती समूळ नष्ट झाली असं नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काळात जो आज मराठा समुदाय आरक्षण मागतो आहे हा देखील त्या काळामध्ये शूद्र शेतकरी समाज म्हणून तो शूद्र होता, गणला गेला होता. आजही तो आहे. पुण्याच्या खोलेबाईंनी जेव्हा आपल्या घरात कामाला येणारी यादवबाई ही मराठा असली तरी सोवळं ओवळं त्याच्यामुळे बाटलं असं जेव्हा विधान करतात त्यावेळी जातीच्या अनुषंगानं अशी काही भूमिका किंवा वर्गाच्या अनुषंगानं भूमिका कोणताही राजकीय नेता मांडताना दिसला नाही. दुसऱ्या बाजूला कुळ कायदा जो या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये झाला, खास करून महाराष्ट्रामध्ये खोतांच्या आंदोलनानंतर जो कुळ कायदा आला, त्या कुळ कायद्यानंतर ज्या जमिनी मिळाल्या, शेतजमिनी मिळाल्या, त्या जमिनी प्रामुख्यानं मराठा
समुदायाला त्या मिळाल्या, कुणबी मराठा समुदायाला त्या मिळाल्या, कोकणामध्ये तर खास करून मराठा समाजालाच त्या मिळाल्या. तर हे जो कसेल त्याची जमीन, म्हणजे या अनुषंगानं जर त्या जमिनी जेव्हा मिळाल्या कुळ कायद्यानुसार, त्या कुळ कायद्यानुसार मिळणाऱ्या जमिनींमध्ये या राज्यातल्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबना 1 एकर देखील जमीन मिळाली नाही. परंतु आजही जर आपण पाहिलं तर शेतमजुरामध्ये सर्वाधिक मजुरांचं प्रमाण या समाज समूहांमध्ये असतं. आरक्षणाच्या संदर्भात आज जे काही वादळ उठलेलं आहे किंवा जी काही भूमिका आहे, या भूमिकेमध्ये एक साम्य असं दिसतं आहे की आर्थिक निकषावर जे आरक्षण मिळालं ते आरक्षण ज्या वर्गांना जाती निकषावर आरक्षण नाही अशा वर्गांना मिळत असताना देखील मराठा समाज त्यामध्ये सामील होऊ इच्छित नाही. त्यांना ओबीसीमधलं आरक्षण हवं आहे. ओबीसी आता काल प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी विधान केलं, त्यांना आता ओबीसी म्हणून काही जातींना त्यांना अनुसूचित जातीत टाकायची त्यांना इरादा आहे. दुसऱ्या बाजूला भटक्या विमुक्तांच्या एनटी समूहाची अनेक समूहांची अशी मागणी आहे, जातींची अशी मागणी आहे की आम्हाला आदिवासींच्या राखीव जागा द्या किंवा आदिवासींच्या यादीमध्ये आम्हाला टाका. आणि या सगळ्यांचं जे विवरण आहे हे हैदराबाद गॅजेटियरच्या भोवती फिरताना दिसतं आहे. जेव्हा सगळ्या समुदायांमध्ये हैदराबाद गॅजेटियर नावाचा शब्द उच्चारला जातो तेव्हा याच्या मागे प्रेरक असणाऱ्या शक्ती एकच आहेत का, याचा निश्चितपणे अभ्यास करायला हवा, निश्चितपणे यावर गंभीरपणे विचार करायला हवा. दुसरी बाब जी महत्त्वाची आहे, आणि हे असा आरक्षणाचा हा संघर्ष म्हणजे मराठ्यांना ओबीसीमध्ये पाहिजे, ओबीसींना एससीमध्ये पाहिजे आणि व्हीजेएनटींना आदिवासींमध्ये पाहिजे, अशा प्रकारचा जो संघर्ष चाललेला आहे, अशा या संघर्षाच्या काळामध्ये जबाबदार राजकीय नेतृत्व असणाऱ्या सुप्रियाताई सुळे या असं विधान करतात की आरक्षण हे गरिबीच्या किंवा आर्थिक निकषावर दिलं गेलं पाहिजे. याचा अर्थ या सगळ्यांची एक भूमिका अशी दिसते या सगळ्यांमागे की या देशातल्या जाती व्यवस्थेला नजरअंदाज करून या देशातल्या मक्तेदार जाती ज्या आहेत या मक्तेदार जातींच्या भूमिकेला उचलून धरा आणि या देशातलं जातीय शोषकांची सत्ता ही मजबूत करा. म्हणजे शोषित ज्या जातींच्या अनुषंगाने ज्या आहेत त्यांना आणखी दाबून टाकण्यासाठी जी काही भूमिका आहे ही भूमिका आणि ही भूमिका हे घेणं का की ज्या काळामध्ये कुळ कायद्यानुसार ज्या शेतकऱ्यांना मराठा शेतकऱ्यांना मराठा कुळांना ज्या जमिनी मिळाल्या, कुणबी कुळांना ज्या जमिनी मिळाल्या, त्या जमिनी विकसित करण्याऐवजी त्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या विकसित करणं, शेती त्यांना चांगली उत्तमोत्तम दर्जाची होणं यासाठी राजकीय सत्तेत असलेला इथला एकंदरीत असणारा शासन किंवा सत्ताधारी जातवर्ग ज्याच्यामध्ये रुलिंग कास्ट म्हणून दीर्घकाळ या राज्यातल्या मराठा समुदायाचा समावेश होतो, त्यांनी कुठल्याही आर्थिक योजना किंवा कुठली पंचवार्षिक योजना शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी का बनवली नाही आणि ही बनवली गेली नाही याचा आरोप होऊ नये किंवा हे कुठेतरी लपवलं जावं म्हणून दुसऱ्या बाजूला जातीच्या निकषावर आरक्षण नाकारून गरिबीच्या निकषावर देण्याची भूमिका ती जी मांडली जाते याचा अर्थ आपण ज्या सत्तेत राहून ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आपल्यावर बुमरॅंग होऊ नये, त्या स्पष्ट होऊ नये, त्या कोणाला कळू नये आणि मराठा समुदायाला आपली सहानुभूती असली पाहिजे. कारण सुप्रियाताई सुळे यांना सत्ताधारी होण्यासाठी जातीचं समर्थन हवं, परंतु आरक्षण देण्यासाठी त्यांना वर्गीय आधार हवा. म्हणजे तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी जातीचा उपयोग करणार आणि त्याच जात समूहाला तुम्ही गरिबीच्या आधारावर आरक्षण देणार, याचा अर्थ ज्यांच्या हातामध्ये सत्ता असेल तो त्याचा कसा गैरवापर करू शकतो हे आर्थिक निकषावरच्या आरक्षणाच्या संदर्भात पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे सुप्रियाताई सुळेंसारख्यांनी जे विधान केलं आहे याचा अर्थ एवढाच आहे की सत्ता मिळवण्यासाठी यांना जातीचा आधार हवा आहे आणि आरक्षण देण्यासाठी यांना गरिबीच्या आधारावर ते द्यावंसं वाटतं. आणि मला वाटतं हीच या देशातली शोषण व्यवस्थेची शोषकांनी उभी केलेली सर्वात मोठी भ्रमित अशी व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेचं प्रतिनिधित्व खुलेआम सुप्रियाताई सुळे करत आहेत का
हाच खरा आज आपल्यासमोरचा प्रश्न आहे. आपल्याला यावर काय विचार मांडायचा आहे, प्रतिक्रियेच्या स्वरूपात निश्चित आपण व्यक्त व्हा. आपण हा व्हिडिओ ऐकला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि अतिशय विरोधी अशा या काळामध्ये स्वतंत्र पत्रकारितेसाठी ऑनलाईन मदतीसाठी आमच्या या स्कॅनवर मदत करायला विसरू नका. आज पावे तो अनेक वेळा आव्हान करून कोणाचाही हात खिशापर्यंत किंवा त्या आपल्या जीपेपर्यंत किंवा फोनपेपर्यंत पोहोचत नाही. ही देखील आपली एक जाणीव, जी याची उणीव आहे ती परिपूर्ण करण्याचा प्रयत्नही करा. धन्यवाद.